नमस्कार मित्रांनो. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा म्हणजे एक्झिट एक्झाम, जी की डिप्लोमाला मागील वर्षापासून इम्प्लिमेंट करण्यात आलेली, परंतु काही कारणास्तव जी बॅच मागे समर 2023 ला पास आउट झाली त्या विद्यार्थ्यांना एक्झिट एक्झाम नसून जे आता करंटली तिथून पुढे जे विद्यार्थी असतील म्हणजे 2023-24 पासून जे विद्यार्थी असतील, आता जे फर्स्ट इयरला शिकत असतील, जे सेकंड इयरला असतील, तर सर्वांसाठी एक्झिट एक्झाम असणार आहे. तर एक्झिट एक्झाम पासून गेल्या वर्षापासून बरेचसे फेक न्यूज किंवा त्याबद्दल बरेचसे संभ्रम निर्माण करण्यात आले होते की ही जी एक्झिट एक्झाम ही कशा प्रकारे असणार आहे किंवा ही खरंच असणार आहे किंवा ही आमच्या बॅचसाठी असणार आहे किंवा नाही, असे बरेच प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांकडून येत होते. आणि त्या संदर्भात आता एक न्यूज आली, एक नोटीस आली. तर त्या संबंधितच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, NBEMS म्हणजेच नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली, तर यांच्याकडनं एक्झिट एक्झाम ही इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे, जी की नॅशनल बोर्ड एक्झामिनेशनचं. तर त्यांच्याकडनं काल दिनांक 4 मार्च 2024 रोजी एक सर्क्युलर आलेले नोटीसच येते. तर त्या नोटीसच्या अनुषंगाने एक्झिट एक्झामसाठी बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी, बरेचसे पॉइंट्स त्यात आलेले, इव्हन टाइम टेबल देखील आलेले आहे. तर त्याबद्दलच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ सुरू करूया. बघा, ही ती नोटीस आहे, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली. तर यामध्ये त्यांनी शेड्यूल ऑफ फॉरकमिंग NBMS एक्झामिनेशन इन सुपरविजन ऑफ NBMS नोटीस डेटेड ऑन 9th of October 2023 shall be conducting the following examination as per calendar mentioned below until any further updates. तर ह्या कॅलेंडर प्रमाणे त्या एक्झाम अपडेट करायचे. तर त्या याच्यामध्ये जवळपास सगळ्यांसाठी एक्झिट एक्झाम त्यांनी इम्प्लिमेंट केली. पण आपली डिप्लोमा इन फार्मसीसाठी जी एक्झिट एक्झाम आहे त्याबद्दल आपण आता सध्या बोलूया. तिथे दिलं बघा, डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन DPEE ऑक्टोबर 2024. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ही एक्झिट एक्झाम असणार आहे. 5 आणि 6 ऑक्टोबर या 2 दिवसांमध्ये ही डिप्लोमा इन फार्मसीची एक्झिट एक्झाम घेण्यात येणार आहे. तर याच्यासाठी त्यांनी अजून काही पॉईंट दिले बघा. द कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू चेक द एक्झॅक्ट डेट्स ऑफ एक्झामिनेशन फ्रॉम द इन्फॉर्मेशन बुलेटिन्स NBMS website as the above dates are tentative and subject to approvals and confirmations. प्लीज रेफर टू NBMS वेबसाइट. एक वेबसाइट त्यांनी दिली फॉर इन्फॉर्मेशन बुलेटिन्स ऍप्लिकेशन फॉर्म्स अँड अदर डिटेल्स ऑफ दिस एक्झामिनेशन ॲज अँड व्हेन नोटिफाईड. फॉर एनी क्वेरी क्लासिफिकेशन असिस्टन्स प्लीज राईट टू NBMS ॲज इट्स कम्युनिकेशन वेब पोर्टल. आणि एक स्कॅनरही त्यांनी दिले. ही जी नोटीस आहे ती मी तुम्हाला एक वेबसाईट सांगतो, त्यावर तुम्ही ती बघू शकता. ही NBMS नाईट बोर्डची ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स मध्ये नोटिसेस अँड सर्क्युलर्स मध्ये जाऊन इथे एक्झामिनेशन्सवर क्लिक करून इथे तुम्ही शेड्यूल ऑफ फॉरकमिंग NBMS एक्झामिनेशन यावर तुम्ही क्लिक करायचंय आणि मग तुम्हाला ही नोटीस मिळणार आहे. तर या संबंधित जे काही अपडेट असतील ते तुम्हाला ह्या NBMSच्या वेबसाईटवर इथे तुम्हाला मिळतील. ते कसे शोधायचे मी तुम्हाला दाखवून दिलंच आहे. तरी देखील काही अपडेट याबद्दल आले तर ते मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळवणार. व्यतिरिक्त जे महत्वाची गोष्ट आहे ती मला सांगायची आहे की मागे द फ्युचर फार्मासिस्ट यांनी मोंटू कुमार पटेल यांचा PCI जे चेअरमन आहेत, तर त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की ही जी एक्झिट एक्झाम आहे, तर आता फॉर एक्झाम्पल डिप्लोमा पास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतंय की मी जी आहे की डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतो डिग्रीच्या, जेणेकरून मला एक्झिट एक्झाम द्यायची गरजच पडणार नाही. तर मग अशा मुलांचं नेमकं काय होणार किंवा या मुलांसाठी नेमकं काय केलं पाहिजे किंवा ह्या मुलांनी नेमकं काय करायचं, हे असं होऊ शकतं का, पॉसिबल आहे का? तर त्यावर मोंटू कुमार पटेल यांनी असं उत्तर दिलं की जरी विद्यार्थ्याला सेकंड इयर पास झाल्यानंतर म्हणजे डिप्लोमा पास झाल्यानंतर डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा त्याला मेडिकल ओपन करायचं असेल, त्याला काही करायचं असेल, तरी देखील त्यांना एक्झिट एक्झाम पास होऊनच बाहेर पडावं लागणार आहे.
त्याच्यानंतरच त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळणार आहे. म्हणजे जसं की आपल्याला डिप्लोमाला ऍडमिशनसाठी सीईटी कंपल्सरी होती किंवा कॅप राऊंड कंपल्सरी असतात. तशाच प्रकारे तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्हाला एक्झिट एक्झाम आधी द्यावी लागेल. तुम्हाला मेडिकल शॉप ओपन करायचं असेल तरी तुम्हाला एक्झिट एक्झाम आधी द्यावी लागेल, त्यात पास व्हावं लागेल. त्यात जे जो पासिंग क्रायटेरिया आहे त्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये, तो तुम्ही बघू शकता. त्यावर पासिंगसाठी काय क्रायटेरिया, कशा प्रकारे पास होऊ शकतो, किती मार्क हवेत, हे सर्व त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे. या व्यतिरिक्त जे महत्वाचं ते हे सांगायचं आहे की ही एक्झिट एक्झाम जरी ऑक्टोबर महिन्यामध्ये असेल, 5 आणि 6 ऑक्टोबरला 2024च्या, तरी देखील ही एक्झाम साठी ऍप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशन किंवा याच्यासाठी जो ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तो कसा भरायचा, कुठे भरायचा, तर हे सर्व तुम्हाला केव्हा समजणार आहे, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल लायसन्ससाठी, त्याच्या आत किंवा त्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळणार आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. यावर काही अपडेट तुम्हाला हवे असतील तर ते नक्कीच कळवा. धन्यवाद.